हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि त्याच्या ग्लँड्स, आपण डायजेस्टिव्ह ग्लँड्स इथपर्यंतचा पार्ट आपला कंप्लीट झाला आहे. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे फिजिओलॉजी ऑफ डायजेशन, म्हणजे ॲक्च्युली डायजेशन होतं आहे कसं, त्याच्यामध्ये काय काय प्रोसेसेस आहेत आणि बेसिकली एन्झाईम्स. ठीक आहे. तर फिजिओलॉजीची डेफिनेशन पहिल्यांदा बघूयात. त्याच्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे याच्यावरती, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, सो एंडपर्यंत लेक्चर बघा. याच्यामधले सगळे डाऊट्स तुम्हाला हे लेक्चर बघितल्यानंतर क्लिअर होतील. आणि तुम्ही जर चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनलला शेअरसुद्धा करा. सुरू करूयात मग आपण लेक्चरला. फिजिओलॉजी काय आहे? जे काही फूड अनॲब्सॉर्बेबल आहे, जरी फूड डायजेस्ट केलं तरी ते ॲब्सॉर्ब नाही केलं, फक्त डायजेस्ट केलं. अनॲब्सॉर्बेबल फूडचं सिम्पल सोल्युबल ॲब्सॉर्बेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी काही फिजिकल आणि केमिकल चेंजेस होतात, बरोबर की नाही? आणि मग हे फिजिकल केमिकल चेंजेसमधून हे फूड गेल्यानंतर हे कसं होणार आहे? सिम्पल सोल्युबल ॲब्सॉर्बेबल फॉर्ममध्ये होणार आहे. आणि मग ते काय करायचं आहे? ॲब्सॉर्ब करायचं आहे. कुठं? ॲलिमेंटरी कॅनलच्या म्युकस सेल्समध्ये किंवा म्युकोसा सेल्समध्ये हे फूड ॲब्सॉर्ब केलं जाणार आहे. आणि हे ॲब्सॉर्प्शन म्हणजे तुमची फिजिओलॉजी आहे. ठीक आहे, डायजेशनची फिजिओलॉजी आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे कुठं कुठं डायजेशन होतं. एक तर आहे बकल कॅव्हिटी, त्याच्यानंतर स्टमक आहे, त्याच्यानंतर इंटेस्टाईन आहे. मग त्याच्यामधलं सुरुवातीचं बघूयात, डायजेशन इन बकल कॅव्हिटी. आता बकल कॅव्हिटीमध्ये आपल्याला माहिती आहे ऑर्गन कुठले असतात तर बाळांनो, टीथ आहे, टंग आहे, त्याच्यानंतर सलायवरी ग्लँड्स आहेत, बरोबर. मग याच्यामध्ये काय होणार आहे सांगा? सलायवरी ग्लँड आणि टंग हेल्पफुल ठरणार आहे. त्याच्यानंतर टीथसुद्धा आहेत, मॅस्टिकेशन च्युईंग हे करण्यासाठी, फूड ब्रेकडाऊन करण्यासाठी, फूडचे तुकडे थोडक्यात आपण बरं चावून खातो ना, तर ब्रेकडाऊन करण्यासाठी जे आहे ते टीथ यूज होणार आहेत, बरोबर. सलायवा आणि फूड हे ब्रेकडाऊन केलेलं फूड मिक्स करण्यासाठी तुमचं टंग यूज होणार आहे आणि सलायवरी ग्लँडचं सलायवा. आता बघा, फूड प्लस सलायवा हे मिक्स होतं आहे टंगमधून, टंग थ्रू, बरोबर की नाही? टंग हेल्प करते, जिभेमुळेच ह्या दोन गोष्टी मिक्स होतात. ठीक आहे. आणि काय होतं सांगा? सलायवा फूडमध्ये मिक्स झाल्यानंतर ह्याचं पेस्ट बनते. ठीक आहे. काय होते? पेस्ट बनते. मग ही पेस्टमध्ये काय आहे सांगा? स्टार्च आहे, बरोबर की नाही? फूड आहे ना बेसिकली. मग ह्या स्टार्चचं कन्व्हर्जन माल्टोजमध्ये करण्याचं काम हे कोण करतं? टायलिन ॲक्शन. टायलिन म्हणजे कोण आहे सांगा? सलायवरी अमायलेज. अमायलेज हे पुढं पॅनक्रियाजमध्ये पण तुम्हाला येईल, पण त्याच्यामध्ये तिथं तुम्हाला पॅनक्रियाटिक अमायलेज म्हटलं आहे. इथं कुठलं आहे? सलायवरी अमायलेज. सलायवरी अमायलेज म्हणजेच तुमचं आहे टायलिन. टायलिन काय करतं? स्टार्चचं कन्व्हर्जन माल्टोजमध्ये करतं. म्हणजे स्टार्च सलायवरी अमायलेजचं कन्व्हर्जन माल्टोजमध्ये केलं. ही रिॲक्शन किंवा ही जी प्रोसेस आहे ती कुठं घडणार आहे सांगा? बकल कॅव्हिटीमध्ये. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा, हे असं मिक्स केल्यानंतर, फूड आणि सलायवा मिक्स केल्यानंतर हे जे पेस्ट होणार आहे ह्याचा बोलस म्हणजे काय? असा गोळा तयार होतो. ठीक आहे. बॉल लाईक स्ट्रक्चर तयार होतं, बोलस. आणि हे काय करतं? हे टंगच्या हेल्पनी, टंग काय करते? इसोफॅगसकडे पुढं पुश करण्यासाठी टंग हेल्प करत असते. ठीक आहे. आणि ही जी प्रोसेस आहे, हे बोलस बकल कॅव्हिटीमधून इसोफॅगसमध्ये ढकलणं, म्हणजेच तुमचं आहे सॉलोईंग किंवा डिग्लुटेशन. म्हणजे आपण जे म्हणतो ना, जेवण आपण गिळतो, गिळण्याची प्रक्रिया म्हणजे डिग्लुटेशन किंवा सॉलोईंग आहे. आता पेरिस्टाल्सिस. इसोफॅगसमध्ये गेल्यानंतर पेरिस्टाल्सिस होतं. आपण ऑलरेडी पण हे मागच्या लेक्चरमध्ये हा पॉईंट बघितला आहे. ही इसोफॅगसची पाईप आहे, याच्यामध्ये रिदमॅटिक वेव्ह आहे. कुणाची? कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशनची. तर ही अशी रिदमॅटिक वेव्ह आहे. याच्या थ्रू काय होतं? फूड असं पुढं पास केलं जातं. एक कुठल्या पण ट्युब्युलर ऑर्गनमध्ये जर असं कॉन्ट्रॅक्शन, इथं कॉन्ट्रॅक्शन झालं, परत रिलॅक्स, परत कॉन्ट्रॅक्ट, असं हे अल्टरनेटिव्हली घडणं म्हणजे पेरिस्टाल्सिस असतं. तर सिम्पली तुम्हाला तिथं काय लक्षात ठेवायचं होतं? तर फूड स्टार्चचं कन्व्हर्जन माल्टोजमध्ये झालं. कुठं? बकल कॅव्हिटीमध्ये. आता जो पार्ट बघायचा आहे तो आहे आपल्याला स्टमकमधला डायजेशन. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे याच्यामध्ये. स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ज्यूसेस सिक्रेट होत असतात. स्टमक गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करतं. त्याच्यामध्ये काय काय असतं? पाठाचं करायचं, हे डायल्यूट HCl आहे, म्युकस आहे, पेप्सिनोजिन. 3 गोष्टी लक्षातच ठेवायच्यात. आता फिजिकल डायजेशन, स्टमकमध्ये सुद्धा फिजिकल डायजेशन होतं, म्हणजे सिम्पली चर्निंग होतं. स्टमक स्ट्रॉंग पेरिस्टाल्टिक मुवमेंट करतं आणि चर्निंग होतं, म्हणजे फूडचं बेसिकली ब्रेकडाऊन होणारे स्मॉल पीसेसमध्ये कन्व्हर्जन इथं पेरिस्टाल्सिस थ्रू होत असतं. आता ह्या तिघांचे आपल्याला फंक्शन्स बघायचे. पहिलं आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड. त्याचं काय फंक्शन आहे? तर ही जी टायलिन जे होतं आपलं, ते कसं होतं रे बाळानं? अल्कलाईन होतं. कसं होतं? सलायवरी अमायलेज अल्कलाईन होतं. तर त्याची ॲक्शन स्टॉप करणं, बेसिकली सलायवरी अमायलेजची ॲक्शन स्टॉप करणं आहे. त्याच्यानंतर ॲसिडिक मिडियम प्रोव्हाइड करायचं आहे. आणि हे जे
हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे हे ॲसिडिक मीडियम प्रोव्हाइड करतं फूडला. त्याच्यामुळं काय होतं, इनॲक्टिव्ह पेप्सिनोजिनचं कन्वर्जन ॲक्टिव्ह पेप्सिनमध्ये होतं आणि हा पेप्सिन आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, काय हे ॲसिडिक मीडियममुळं ॲसिड्समुळं इनॲक्टिव्ह पेप्सिनोजिनचं कन्वर्जन ॲक्टिव्ह पेप्सिनमध्ये होतं. त्याच्यानंतर हे ॲसिड असल्यामुळं जर्मसुद्धा किल करणार आहे, फूड सॉफ्ट करतं. हे हायड्रोक्लोरिक ॲसिडचं काम झालं. मेन रिॲक्शन तुम्हाला लक्षात जी ठेवायची CET ओरिएंटेड ती काय आहे, इनॲक्टिव्ह पेप्सिनोजिन वरती हायड्रोक्लोरिक ॲसिडची ॲक्शन झाली की ॲक्टिव्ह पेप्सिन तयार होतं. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर बघा अजून काय होतं, मग हे पेप्सिन, आता हे पेप्सिन तयार झालं. हे पेप्सिन काय करतं तर प्रोटीन्सवरती ॲक्ट होतं आणि ॲसिडिक मिडियममध्येच हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे ना, हे ॲसिडिक मिडियममध्ये हे पेप्सिन काय करतं प्रोटीन्सवरती ॲक्ट होतं आणि पेप्टोन्स आणि प्रोटीएजेसमध्ये प्रोटीनचं ब्रेकडाऊन करतं. तर ह्या दोन रिॲक्शन तुम्हाला कुठं घडतील, स्टमकमध्ये घडतील. त्या व्यवस्थित लक्षात ठेवायचे बाय युझिंग हायड्रोक्लोरिक ॲसिड. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथं बघितलेलं दुसरं आहे म्युकस. ऑब्वियस आहे की म्युकसचं काम आहे प्रोटेक्टिव्ह लेअर, कारण हा तुमचा एलिमेंटरी कॅनल आहे, इथं तुमचा असा म्युकस लेअर आहे आणि इथं याच्या आतमध्ये काय सांगा हायड्रोक्लोरिक ॲसिड आले बरोबर. तर हे ह्या सेल्सला बर्न करणार आहे कुठल्या एलिमेंटरी कॅनलच्या, तर त्याच्यापासून हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या ॲक्शनपासून ह्या एलिमेंटरी कॅनलच्या सेल्सला वाचवण्याचं काम हा तुमचा म्युकस लेअर करतो, म्युकस सेल्स करतात. त्याच्यानंतर एक गोष्ट आहे कायम. कायम म्हणजे काय रे, हे एवढी प्रोसेस झाल्यानंतर हे स्टमकमधलं डायजेशन झाल्यानंतर जे काही फूडचं कन्वर्जन होईल ते सेमी सॉलिड मासमध्ये फूडचं कन्वर्जन होतं आणि त्या मासला, त्या बोलस टाईप मासला आपण म्हणतो कायम. ठीक आहे, तर कायम काय होणार आहे सांगा, हे तुमचं जे शेप स्टमक आहे. ठीक आहे, तर इथून असा हा यू शेप काय होणार आहे, एवढा डिओडिनम आणि नंतर असं स्मॉल काय आहे स्टमक स्मॉल इंटेस्टाइन. स्मॉल इंटेस्टाइनचाच पार्ट आहे हा सुरुवातीचा डिओडिनम. तर डिओडिनममध्ये पास होतं हे कायम थ्रू पायलोरिक स्पिंक्टर. आपण याच्यामध्ये बघितली इथं पायलोरिक स्पिंक्टर असतं आणि इथं कुठलं इसोफॅगसचं थोरॅसिक नाही काय म्हणतो आपण कार्डियक स्पिंक्टर म्हणतो. तर ह्या पायलोरिक स्पिंक्टर थ्रू याच्यामध्ये हे पास होणार आहे कायम. ठीक आहे, तर हे झालं स्टमकमधलं डायजेशन. आता खूप महत्त्वाचं आहे, स्टमकमधल्या डायजेशन नंतर येतं स्मॉल इंटेस्टाईनमधलं डायजेशन. खूप व्यवस्थित लक्ष द्या. इथं तर तीनच गोष्टी आहेत बघा, बाईल ज्यूस आहे, पॅनक्रियाटिक ज्यूस आणि इंटेस्टायनल ज्यूस किंवा इंटेस्टायनल सिक्रेशन. तर हे या तीन गोष्टी याच्यामध्ये मदत करतात. या तीन गोष्टींच्या मदतीने आपण काय म्हणत स्मॉल इंटेस्टाईनमधलं डायजेशन होतं. त्यातला पहिला आपण बघूयात बाईल ज्यूस. बाईल ज्यूसमध्ये काय काय असतं बाळांनो, वॉटर आहे, कोलेस्टेरॉल आहे, बाईल साल्ट आणि बाईल पिगमेंट असतात. बट कुठल्याही प्रकारचं एन्झाईम तुमचं काय म्हणू बाईल ज्यूस मध्ये नसतं. म्हणजे बेसिकली लिव्हर जो आहे तो कुठल्याही प्रकारचं एन्झाईम तयार करत नाही. ही गोष्ट व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायची. मग याच्यामधल्या बाईल साल्ट जे आहेत हे बाईल साल्ट काय करत असतात तर फॅट इमल्सिफाय करतात. काय करतात, फॅट इमल्सिफाय करतात. ह्या इमल्सिफाईंग फॅटवर कुणाची ॲक्शन होती हे आपल्याला पुढे जाऊन बघायचं, इथं लक्षात ठेवायचं आहे. फॅटचं इमल्सिफिकेशन करणं हे काम आहे बाईल साल्टचं. त्याच्यानंतर आपले आहे बाईल पिगमेंट. हे बाईल पिगमेंटमध्ये दोन असतात, एक बिलिरुबिन आहे, एक बिलिवर्डिन आहे. हे दोघंच्या दोघं कसे तयार होतात तर हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन होऊन. कसं बाळांनो, हिमोग्लोबिनचे ब्रेकडाऊन होऊन तयार होतात. काय काम आहे त्यांचं, कलर देणं. कुणाला कलर, फिकल मॅटरला जो काही कलर येणार आहे तो बिलिरुबिन आणि बिलिवर्डिनमुळे असणार आहे. हे झालं बाईल ज्यूस. त्याच्यानंतर खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे पॅनक्रियाटिक ज्यूस. पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये अगेन काय आहे, वॉटर आहे, सोडियम आहे, म्हटल्यानंतर साल्ट आहे. तर ऑब्व्हियसली काय असणार आहे बाळांनो, अल्कलाइन मीडियम असणार आहे. त्याच्यानंतर खूप सारे एन्झाईम्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात. कुठले एन्झाईम्स प्रेझेंट असतात मग, अमायलेज, लायपेज, एंटरोकायनेज, ट्रिप्सिन, त्याच्यानंतर कायमोट्रिप्सिनोजिन आणि कायमोट्रिप्सिन. ठीक आहे, तर हे सगळे 6 पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत, ह्याच्या ॲक्शन्स बघायचे आहेत. सगळ्यात पहिलं आपण बघूयात अमायलेज. आता इथलं जे अमायलेज आहे त्याला आपण टायलिन म्हणायचं नाही आहे, कारण टायलिन हे आपण कशाला म्हणतो सांगा टायलिन, तर हे सलायवरी अमायलेजला म्हणतो. पॅनक्रियाटिक अमायलेज हा वेगळा आहे, तर इथं याला टायलिन म्हणायचं नाही. मग सेम परत एकदा स्टार्चचं कन्व्हर्जन मॅल्टोजमध्ये करण्याचं काम आहे तुमच्या पॅनक्रियाटिक अमायलेजचं. बट इथं ॲक्शन ऑब्व्हियसली कशी आहे, अल्कलाइन, कारण सोडियम साल्ट इथं प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर ह्याचंच काम लायपेज. त्याच्यानंतरचा येतो लायपेज काय करतो बघा, लिपिड LIP असं लक्षात ठेवा. लिपिड ऑब्व्हियसली लिपिड कशाचे बनलेले असतात, फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलचे. तर ह्याचं ब्रेकडाऊन होऊन पण काय फॅटी ॲसिडच होणार आहे ना, की अमायनो ॲसिड किंवा दुसरं काय शुगर वगैरे असं काय तयार होणार नाही. लिपिडचं ब्रेकडाऊन होऊन फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल तयार होईल. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. अल्कलाइन मीडियम सेम असणार आहे याच्यामध्ये.
आता नेक्स्ट आपला तिसरा काय आहे, एंटरोकायनेज. हा एंटरोकायनेज बघूयात. ट्रिप्सिनोजिनचं कन्वर्जन ट्रिप्सिनमध्ये करण्याचं. हा ट्रिप्सिनोजिन इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो, ट्रिप्सिन हा ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो. ट्रिप्सिनोजिनचं कन्वर्जन ट्रिप्सिनमध्ये करण्याचं काम तुमचा एंटरोकायनेज करतो. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. किती सोपं आहे बघा. फक्त रिॲक्शन्स, प्रत्येक एन्झाईम कशाचं कन्वर्जन कशात करतं, बस तेवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता हा ट्रिप्सिन कशावरती ॲक्ट होतोय, प्रोटीन्स, पेप्टोन्स, प्रोटीएजेस या सगळ्यांवरती ॲक्ट होतो आणि या सगळ्यांचं काय करतो, पॉलीपेप्टाइड्स बनवतो. कोण, ट्रिप्सिन. काय बनवतो, पॉलीपेप्टाइड्स. त्याच्यानंतर हा ट्रिप्सिन झाला आता कायमोट्रिप्सिनोजिन. आता हा कायमोट्रिप्सिनोजिन काय करतो, सॉरी इथे ट्रिप्सिन तयार झाला बरोबर. अजून ट्रिप्सिन काय करतो, तर इथे लक्षात ठेवायचं, ट्रिप्सिनोजिन काय करतो, इनॲक्टिव्ह कायमोट्रिप्सिनोजिन जे आहे याचं कन्वर्जन कायमोट्रिप्सिनमध्ये करतो. ठीक आहे, काय करतो, ॲक्च्युली हे एन्झाईममध्ये इथं घ्यायला नको पाहिजे होतं. ट्रिप्सिन काय करणार आहे, ट्रिप्सिनची 2 कामं आहेत, प्रोटीन, पेप्टोन्स आणि प्रोटीजेसचं कन्वर्जन पॉलीपेप्टाइड्समध्ये करणं. त्याच्यानंतर अजून काय आहे बाळांनो, कायमोट्रिप्सिनोजिनचं कन्वर्जन, इनॲक्टिव्ह कायमोट्रिप्सिनोजिनचं कन्वर्जन ॲक्टिव्ह कायमोट्रिप्सिनमध्ये करण्याचं कामसुद्धा ट्रिप्सिन करतो. त्याच्यानंतर इथे जे पॉलीपेप्टाइड्स तयार झाले होते त्या पॉलीपेप्टाइड्सवरती हा कायमोट्रिप्सिन ॲक्ट होतो. म्हणजे हा कायमोट्रिप्सिन काय झाला, पॉलीपेप्टाइड्सवरती ॲक्ट झाला आणि त्याचे बनले डायपेप्टाइड्स. लक्षात आलं, इथं जो पॉलीपेप्टाइड ॲक्ट झाला होता त्याच्यावरती ह्या ट्रिप्सिननी अगेन एक प्रोडक्ट तयार केलं कायमोट्रिप्सिन. ते ॲक्ट होण्याचं काय झालं सांगा, डायपेप्टाइड्स. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. अशा 2 रिएक्शन एकत्र करा बघा. आता झालं का बरोबर, तर डायपेप्टाइड्स. आता ह्याच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिडसुद्धा आहे. ठीक आहे, न्यूक्लिक ॲसिड्सवरती ही रिएक्शन सगळ्यात सोपे, पाठच करायची नाही. तर 3-4 रिएक्शन होत्या, मी सगळे एकत्र केले बघा. न्यूक्लिक ॲसिडचं कन्वर्जन न्यूक्लिओटाईडमध्ये होणार आहे, कारण ऑब्व्हियसली न्यूक्लिओटाईडपासूनच न्यूक्लिक ॲसिड बनलेत. DNA RNA तुम्हाला हे सगळं माहिती आहे, झालं आहे ऑलरेडी. मग ऑब्व्हियस आहे की न्यूक्लिक ॲसिडचं कन्वर्जन न्यूक्लिएजेस थ्रू न्यूक्लिओटाईड्समध्ये होणार आहे. अगेन या न्यूक्लिओटाईडचं कन्वर्जन न्यूक्लिओसाईड आणि फॉस्फेटमध्ये. का रे, फॉस्फेट आणि न्यूक्लिओसाईड मिळूनच बांधला आहे तुमचा न्यूक्लिओटाईड. तर न्यूक्लिओटाईड बघा, न्यूक्लिक ॲसिड, न्यूक्लिएजेस, न्यूक्लिओटाईड्स, न्यूक्लिओ त्याचं काय झालं, एजेस, न्यूक्लिओटाइडेज. किती सोपं आहे एन्झाईमचं नाव लक्षात ठेवणं. न्यूक्लिओटाईडचं कन्वर्जन कशात होणार आहे हे तर तुम्हाला डोळे झाकून माहिती आहे, कारण हेच त्याचे कंपोनंट आहेत. ES काढायचं आणि ES जोडायचं म्हणजे न्यूक्लिओटाइडेज झालं. त्याच्यानंतर इथं न्यूक्लिओसाईड, अगेन ES काढा, ES लावा, न्यूक्लिओसाइडेजेस. आणि ऑब्व्हियसली न्यूक्लिओसाईड कशापासून बनला आहे, शुगर प्लस नायट्रोजनस बेस. म्हणजे शुगर, नायट्रोजनस बेस आणि फॉस्फेट मिळून तुमचा न्यूक्लिओटाईड बनलेला असतो आणि न्यूक्लिओटाईडचं न्यूक्लिक ॲसिड असतं. इथं गोंधळ करायचं काही कारण नाही, त्यांनी एकाखाली एक रिॲक्शन दिल्यात, मी जस्ट लिंक केलं आहे ते बस. तर हे इतकं सोपं आहे. मग आतापर्यंत आपण काय बघितलं सांगा, बायल ज्यूस बघितला आणि पॅनक्रियाटिक ज्यूस. आता आपल्याला इंटेस्टायनल ज्यूसेस बघायचे आहेत. अगदी सोपं पॉईंट आहे हा सुद्धा. इंटेस्टायनल ज्यूसला सकस इंटेरिकस म्हटलं आणि याच्यावरती 2000 CETच्या 2019ला प्रश्न आला आहे, तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा. कोण सिक्रेट करत आहे, इंटेस्टायनल ग्लँड सिक्रेट करतात. त्याच्यामध्ये कोण कोण असतं, एंटरोकायनेज जे की आपण ऑलरेडी बघितले. आता सेम इथं सुद्धा त्याचं फंक्शन आहे. त्याच्यानंतर माल्टेज आहे, सुक्रेज आहे, लॅक्टेज आहे, डायपेप्टिडेज आणि लायपेज. ठीक आहे, तर हे एन्झाईम्स आहेत, यांचं बघूयात. आता ह्या इंटेस्टायनल ग्लँडच्या सिक्रेशनमध्ये म्हणजेच इंटेस्टायनल ज्यूस किंवा सकस इंटेरिकस याच्यामध्ये एवढे एन्झाईम्स आहेत आणि त्यांची कामं बघायची आहेत आपल्याला. तर पहिलं आहे एंटरोकायनेज, ट्रिप्सिनोजिनवरती ॲक्ट होतो आणि त्याचं कन्वर्जन ट्रिप्सिनमध्ये करतो. हे ऑलरेडी आपल्याला झालं आहे. अजून एंटरोकायनेज अजून कशावरती काम करतो, कायमोट्रिप्सिनोजिनचं कायमोट्रिप्सिनमध्ये कन्वर्जन करतो. आता तुम्ही म्हणाल पाठीमागं याच्या अगोदर आपण काय बघितलेलं सांगा, पॅनक्रियाटिक ज्यूस. इथं तर काय होतं बाळांनो, तुमचं ट्रिप्सिन होतं. ठीक आहे, ट्रिप्सिन. पण ते कुठं सांगा, ते तुमच्या पॅनक्रियाटिक ज्यूसमधले. म्हणजे ह्या दोघांची कामं सेम आहेत, लक्षात आली तुमच्या. तर हे लिंकिंग करता आलं पाहिजे तुम्हाला. कायमोट्रिप्सिनोजिनचं कन्वर्जन कायमोट्रिप्सिनमध्ये करण्याचं काम एंटरोकायनेज करतं प्लस ट्रिप्सिनसुद्धा करतं. पण हे दोघं वेगवेगळ्या ह्याचे पार्ट आहेत. एंटरोकायनेज कुणाचा पार्ट आहे, तर बेसिकली आपण जरी तिकडं बघितलं असला हा, तरीसुद्धा हा इंटेस्टायनल ज्यूसचाच पार्ट आहे. तुम्ही जिथं ही रिॲक्शन दिली याच्या अगोदरच्या पॉईंटमध्ये, तिथंसुद्धा पुस्तकात तुम्हाला लक्षात येईल की हे इंटेस्टायनल ज्यूसचा पार्ट आहे, तर पॅनक्रियाटिक ज्यूसचा नाही. व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे माल्टेज. नावातच माल्टेज कुणाचं करणार आहे, माल्टोजचं कन्वर्जन करणार आहे. माल्टोज शुगरचं कन्वर्जन कुणात करत आहे, ग्लुकोजमध्ये. त्याच्यानंतर सुक्रेज एन्झाईम, नावाप्रमाणे सुक्रोजचं कन्वर्जन, सुक्रोजचं ब्रेकडाऊन होऊन काय तयार होतं हे तुम्ही 8वीपासून शिकत आलाय, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. नेक्स्ट आहे लॅक्टेज नावाप्रमाणे लॅक्टोजचं कन्वर्जन करेल, लॅक्टोजचं ब्रेकडाऊन होऊन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज तयार होतं. हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, मिल्क शुगर आहे ही.
त्याच्यानंतर आहे डायपेप्टिडेज, डायपेप्टाईडचं कन्वर्जन अमायनो ॲसिडमध्ये करणार. नेक्स्ट आहे लायपेज, लिपिड, बरोबर की नाही, लिप. हां, इमल्सिफाईड फॅटचं कन्वर्जन फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल. इमल्सिफाईड फॅट कशाच्या थ्रू झालेल्या, तर बाईल सॅल्टच्या थ्रू. तर ते आपण ऑलरेडी बघितलेले. हे सगळ्या रिॲक्शन खूप सोप्या आहेत. जस्ट एवढं पेज केलं तरी याच्यामध्ये भरपूर आहे, याच्या बाहेरचं काही येणार नाही. आता हे सगळं डायजेशन झाल्यानंतर जे काही फूड बनतं ते असतं कायम जे होतं ते कायम. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी डायजेशनचा एंड होतो त्यावेळी कायमचं कन्वर्जन होतं काईलमध्ये. हे लिक्विड पार्ट आहे. हा कायम काय होता, सेमी सॉलिड होता. आता हा काय आहे, लिक्विड काईलमध्ये कन्वर्जन होतं. आणि ह्या काईलमध्ये मग काय काय असतं सांगा, तर अमायनो ॲसिड्स असतात, ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, फॅटी ॲसिड्स आणि ग्लिसरॉल. हे सगळं तुमच्या काईलमध्ये असते. बेसिकली हे काईल म्हणजे काय आहे सांगा, डायजेस्टेड कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स, डायजेस्ट झालेले हे सगळं मटेरियल आहे काईलमध्ये. तर हे सगळं होतं फिजिओलॉजी ऑफ डायजेशन. नेक्स्ट पार्ट आपला एका लेक्चरमध्ये कंप्लीट होईल आणि हा टॉपिक आपला संपेल. याच्यानंतर कुठला टॉपिक घ्यायचा हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. माझ्या मते रेस्पायरेशन घ्यावा. तुमचं काय मत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला समजला असला तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा मित्रांनो. थँक्यू.